नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की आता चंदनने दिव्याला आता धुतकारलेले असते. दिव्याला आता बाजूला सरून दिव्याच्या हातातील हात काढून घेत आता मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस असे म्हणत चंदन हा रागाने तेथून निघून गेलेला असतो आणि दिव्याला बसलेला असतो तो मोठा धक्का. इकडे आता सुहास हा आरशासमोर येतो आणि तोंडाला लागलेल्या त्याच्या जखमेवरची पट्टी आता सुहास बाजूला करू लागतो. सुहासला आता खूप त्रास होतो आणि अखेर सुहास ती जखमेवरची पट्टी बाजूला काढतो. जखमेवरची पट्टी बाजूला करताच इकडे आता सुहास आरशासमोर उभा राहत म्हणतो की शिवा, आशू आणि देसाई कुटुंब, तुम्हाला एकमेकांबद्दल खूप अभिमान आहे ना? चांगला आहे, तो अभिमान तसाच राहू द्या. सुहास म्हणतो की तुमच्यामुळे माझी ही अशी अवस्था झाली, याचा बदला मी घेणारच. आणि आता सुहास म्हणतो की तुमच्या आयुष्यात देखील मी असं वादळ आणील ना, मग तुम्हाला कळेल की हा सुहास काय चीज आहे ते. आणि लगेच आता इकडे शिवा ही बेडरूममध्ये विचार करत असते आणि आता शिक्षण घ्यायला शिवा ही तयार झालेली असते. पण आता मात्र शिवाला खूप अवघड वाटत असतं. शिवा विचार करते की बाबा, मी हे काय करून बसले. आणि तेवढ्यात आता शिवाला शिकवण्यासाठी जे डॉक्टर तयार केलेले असतात ते डॉक्टर आता दरवाज्यात येत शिवाला हाक मारतात आणि म्हणतात की मी येऊ का आतमध्ये. तेव्हा आता शिवा म्हणते हो या ना. डॉक्टर आतमध्ये येतात आणि लगेच आता दरवाजा डॉक्टर तसाच उघडा ठेवतात आणि शिवासमोर येत म्हणतात की मी फडके. आणि लगेच आता तो माणूस म्हणतो की मी तुमचा शिक्षक आहे आजपासून आणि आशुतोष देसाईंनी मला सगळं काही सांगितलंय. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की हो मी शिवा. तर तेवढ्यात आता फडके म्हणतात की शिवा. तर आता शिवा म्हणते की मी शिवानी आशुतोष देशमुख. आणि लगेच आता डॉक्टर फडके म्हणतात की असं एकदम छान. तेव्हा आता डॉक्टर फडके म्हणतात की मला आशुतोषने सगळं काही सांगितलं. तुम्हाला काही वैयक्तिक कारणामुळे तुमचं शिक्षण तुम्हाला सोडावं लागलं होतं, पण आता तुम्हाला तुमचं शिक्षण पुन्हा परत घ्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहेत. याबद्दल आता डॉक्टर फडके पुन्हा एकदा शिवाचं कौतुक करतात. डॉक्टर फडके म्हणतात की तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका, आपण ना तुमच्यासाठी छोट्या छोट्या टेकड्या पार करायचा विचार करूयात अगोदर. आणि त्यानंतर आता डॉक्टर फडके म्हणतात की चला, तुमचा आवडीचा विषय कोणता ते तरी तुम्ही अगोदर सांगा. तेव्हा आता शिवा म्हणते की मला ना असा कुठलाच विषय नाही आवडत. डॉक्टर फडके म्हणतात की हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही अगोदर बसून घ्या आणि मला सांगा बरं, तुम्हाला कुठला तरी विषय आवडतच असेल ना. शिवा आता कॉटवर बसते आणि त्यानंतर डॉक्टर फडके म्हणतात इतिहास म्हणा किंवा मराठी म्हणा, असं काहीतरी आवडत असेल ना. तर तेवढ्यात आता शिवा म्हणते की मराठी म्हणा. आणि लगेच आता डॉक्टर फडके म्हणतात की चला मग देवाचं नाव घ्या. तेव्हा आता शिवा म्हणते देवाचं नाव. तर डॉक्टर फडके म्हणतात हो, एखाद्या गोष्टीचा आपण श्री गणेशा करतो आणि त्यासाठी आपण नाव घेतो ना. आता डॉक्टर फडके शिवाला एक पुस्तक देतात आणि म्हणतात की मला ना या पुस्तकातली एक कविता तुम्ही वाचून दाखवायची. पटकन आता शिवा डॉक्टर फडकेंना ती कविता वाचून दाखवते आणि डोळ्यावरचा चष्मा काढत आता डॉक्टर म्हणतात की अरे वा, खूप छान वाचलीस तुम्ही कविता, आता या कवितेचा अर्थ सांगा ना. तर आता शिवा बुचकाळ्यात पडते. शिवा म्हणते की सर, मला काही अर्थ माहिती नाही. आणि लगेच आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला अर्थ सांगतो. डॉक्टर अर्थ सांगू लागतात आणि म्हणतात की हे बघा, कवी काय म्हणतो. तर तेवढ्यात शिवा म्हणते कोण कवी. तर आता डॉक्टर अवाक होऊन पुन्हा शिवाकडे बघू लागतो. आणि त्यानंतर आता डॉक्टर हे शिवाला त्या कवितेचा अर्थ सांगतात आणि पुन्हा आता डॉक्टर म्हणतात तुम्ही आता दुसरी कविता वाचा, तोपर्यंत मी आलोच. आणि डॉक्टर बाथरूमकडे जातात. आता शिवा वैतागते आणि शिवा म्हणते की हे सगळं काय चाललंय काय माहिती. आणि त्यानंतर आता शिवा विचार करते की हा सगळा अभ्यास आपल्या आता डोक्याबाहेरून चालला आहे आणि आपल्याला ना आता यासाठी काहीतरी करावंच लागेल. तेव्हा आता शिवा तिच्या मनाशी बोलते की काय करायचं आता. आणि त्यानंतर आता शिवा पटकन विचार करते आणि की दरवाजाच्या मागच्या पडद्याच्या बाजूला आता शिवा लपून बसते. इकडे आता हात क्लीन करत डॉक्टर फडके तिथे येतात आणि शिवाला इकडे तिकडे बघत म्हणतात की शिवानी, कुठलीही कविता निवडली तुम्ही. पण आता शिवा तिथे नसते. आता डॉक्टर फडके विचार करतात की कदाचित त्या रेस्ट घ्यायला गेल्या असतील आणि डॉक्टर आता त्यांची वाट बघत तिथे एरझऱ्या मारू लागतात. त्यानंतर आता शिवा ही पळून गॅरेजमध्ये येते आणि शिवा तिथे आलेली बघून आता पान्हा गँग आणि रॉकी तिथे असतात. आता रॉकी म्हणतो की शिवा, तू इकडे कशी. तर शिवा म्हणते मी पळून आली. शिवा ते बोलताच आता पान्हा गँग घाबरते आणि म्हणते काय झालं शिवा, तू पळून का आलीस. तेव्हा आता शिवा म्हणते अरे तसं नाही, मला शिकवायला टीचर आले होते पण मी पळून आले.
तेव्हा आता पाना गँग म्हणतात की असं का? तर रॉकी म्हणतो की शिवा काय ग? पाना गँग आता शिवाला म्हणते की हे बघ शिवा, शिक्षण घेतल्यानंतर तुझाच फायदा आहे ना, मग तू घे बरं शिक्षण, चांगली गोष्ट आहे ती. पाना गँग म्हणतात की शिक्षण घेतलं तर शिवा तू कंपनीत काम करू शकशील. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की तुम्हाला हे सगळं कसं काय माहिती? मला बरं वाटेल आणि मला शिक्षणाने हा फायदा होईल म्हणून. त्याने तुम्हाला काही सांगितलं तर नाही ना? असा आता शिवा संशय व्यक्त करते. शिवा आता रॉकीकडे बोट करत म्हणते, रॉकी तू त्यांना काही सांगितलं का? तर हसतच रॉकी म्हणतो की शिवा मी त्यांना काहीच नाही सांगितलं. रॉकी म्हणतो त्यांना जरी सांगितलं नाही तरी ते बरोबर ओळखतात. रॉकी म्हणतो की शिवा अगं तू तिथून पळून आली, त्यांना किती वाईट वाटेल सांग बरं. आणि तेवढ्यात आता स्टेफनी म्हणतो की शिवा अगं घाबरून कसं चालेल? तेव्हा आता शिवा म्हणते की बरोबर आहे, घाबरून कसं चालेल नाही का? शिवा म्हणते बरं चालेल, मी आता शिकते. तेव्हा आता सगळेजण खुश होतात. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की चालेल ना, पण तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर शिक्षण घ्यायचं बरं का? ते ऐकताच आता हळूच डिप्पर तिथून पळता का पाय काढतो. शिवा त्याला थांबवते आणि म्हणते काय चाललंय तुझं? आणि लगेच आता पाना गँग म्हणतात नाही नाही आम्ही नाही शिकणार. तेव्हा आता शिवा म्हणते की आता कसा उडाला बार फुस आणि गेली का हवा? तेव्हा आता शिवा म्हणते की मला सुद्धा नाही शिकायचं यार, माझं ऐकून घ्या. आणि शिवा म्हणते की मला ना जाम कंटाळा आला, चला आपण खेळ खेळूयात. आणि इकडे आता आशू आणि भाऊ दोघेही खाली बसलेले असतात. तर तेवढ्यात आता इकडे डॉक्टर फडके वाट बघून कंटाळतात आणि दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागतात. इकडे आता सीताई आशू आणि भाऊंना चहा देते. आशू म्हणतो की आई मला काय वाटतं, CEO बोलणं ना शिवाला लागलं आणि म्हणून ती दुखावली गेली कदाचित. सीताई म्हणते की पण त्यामुळे शिवाने निर्णय बदलला ना, त्यामुळे चांगलं झालं. तेवढ्यात डॉक्टर फडके तिथे येऊन उभा राहतात. तेवढ्यात आता डॉक्टर फडकेंना बघत भाऊ उठून उभं राहतात आणि म्हणतात की मग कशी आहे शिवा, कसा चाललाय अभ्यास? आणि शिवा तुमचं सगळं ऐकते ना? डॉक्टर फडके आता करून त्यांच्यासमोर उभं राहतात, कारण शिवा तर पळून गेलेली असते आणि गायब झालेली असते. आणि तेवढ्यात आता डॉक्टर फडके म्हणतात की मला तुमचा प्रश्न कळाला, पण माझा प्रश्न विचारायला मी इथे आलो. 10 मिनिटे झाली शिवानी आतमध्ये कक्षामध्ये नाही आहे. मला वाटलं की त्या विश्रांती घ्यायला गेल्या असतील, पण अभ्यास कमी आणि विश्रांती जादा झाली. ते ऐकताच आता सगळेजण अवाक होतात. आशू विचार करू लागतो की शिवा कुठे गेली मग? आणि डॉक्टर फडके म्हणतात तुम्हाला माहिती का त्या कुठे? तेवढ्यात आता सीताई म्हणते पण शिवा तर बाहेर आलीच नाही. आणि भाऊ म्हणतात की नाही नाही ती असं काही करणार नाही, कदाचित ती किचनमध्ये असेल. इकडे आता शिक्षक म्हणतात की हे बघा मला काय वाटतं की तुम्ही आता शिवानीला अजून प्रेशर द्यायला नको. त्यांना आपण समजून सांगायला पाहिजे की शिक्षणाच्या हळूहळू टेकड्या चढायच्यात, मग त्यांना सोपं जाईल. डॉक्टरांचं म्हणणं आता इकडे सीताईला सुद्धा पटलेलं असतं. आणि लगेच आता आशू म्हणतो की मला माहिती आहे शिवानी कुठे गेली असेल, चला माझ्यासोबत असे म्हणत टीचरला घेऊन आशू आता गॅरेजवर येतो. आणि इकडे आता गॅरेजमध्ये शिवानी सगळ्या पाना गँगसोबत आता कॅरम खेळत असते. आशू आता डोक्याला हात लावतो आणि आशू लांबूनच डॉक्टरसोबत शिवानीची मजा बघत असतो. आणि तेवढ्यात आता लगेच आशू हा शिवाच्या पाठीमागे येऊन उभा राहतो. पाना गँग आता घाबरते. आणि लगेच आता स्टेफनी म्हणतो की जिजू, तर आता असतच शिवानी म्हणते की अरे त्याला कुठे खेळता येतंय? आणि लगेच शिवा पाठीमागे बघते तर आशू तिथे आलेला असतो. आणि पटकन आता शिवा घाबरत आशू समोर उभा राहते. आशू म्हणतो की शिवा तू इथे कशाला आली? आणि का रे तुम्हाला सुद्धा कळत नाही का? ती इथे आली तर तुम्ही लगेच सांगायला हवं ना. आणि आली तर आली, इथे कॅरम खेळत बसली, असे आता आशू शिवाला बोलतो. आणि लगेच आता आशू म्हणतो की शिवा हे सगळं काय चाललंय? तू शिकल्याने आम्हाला काही फायदा होणार आहे का? आणि लगेच आता शिवा म्हणते की अरे आशू नाही जमत मला अभ्यास करायला. तेव्हा आता शिवा कडे बघत आता आशू म्हणतो की नाही जमत तर मग प्रयत्न कर ना, कॅरम कशाला खेळतेस? आता शिवा म्हणते की ट्राय केला ना, ट्राय कुठे नाही केला. तेव्हा आता आशू म्हणतो शिवा तू काय लहान आहेस का? तू हे का केलंस? तेव्हा आता शिवा म्हणते मला जमत नव्हतं म्हणून मी इकडे आले पळून. तेव्हा आता आशू म्हणतो की मला ना आता काहीच ऐकायचं नाहीये. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की ऐकणारे आशू मी हे मुद्दाम अजिबात नाही केलं. आशू म्हणतो मला ना आता तुझं काहीच ऐकायचं नाहीये शिवा. आशू म्हणतो हे बघ शिवा तुझ्याकडून हे शिकायचं काम 100% होणार आहे मला माहिती, तू प्रयत्न का नाही करत? आणि लगेच आता आशू म्हणतो की शिवा तुझ्याकडे एकच उत्तर आहे, तुला भीती वाटते, तुला समजून घ्यायला हवं, पण त्याच्या विरुद्ध तू कर ना, तुझी भीती पळून जाईल, असे आशू शिवाला समजावतो. आणि लगेच आता शिवा म्हणते नाही करू शकत आशू. तर आशू म्हणतो शिवा मी तुला फक्त 1 तास तिकडे अभ्यास
वाढदिवसाला बस म्हणून म्हणत होतो. आणि तेवढ्यात आता सायनल सर पुढे येत म्हणतो की जिजू शिवा तुमचे भांडणं बाद झाले, आता आम्हाला त्रास होतोय. तर आता लगेच दोघेही एका सुरात म्हणतात आम्ही भांडत नाहीत, वाद घालतोय. तर लगेच सायनल सर म्हणतो बघा ते वाद घालतायत. आणि लगेच आता बॅटरी म्हणतो की आई शपथ यांना वेड लागलंय. तेव्हा आता आशू म्हणतो की शिवा ऐक ना, त्या दिवशी तू ऑफिसमध्ये काय म्हटली होतीस. तेव्हा आता शिवा म्हणते मी म्हटले होते पण प्रयत्न केला नाही जमलं मला. आणि लगेच आता राग घेऊन आशू म्हणतो की ठीक आहे, तुला नाही करायचं ना मग तुला हवं ते कर आणि खेळ कॅरम असे म्हणत रागाने आशू तिथून निघून जातो. तर शिवासुद्धा आता आशू पाठीमागे जाते. इकडे आता शिवा ही आशूच्या पाठीमागे जाऊन आशूसाठी आता शिकायला तयार होणार का हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.